दादा काय झालं, काय 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 झालं, तुम्ही इथे का थांबल्यात इथं? हा डिवायडर लावला त्याच्यामुळे तर इथं थांबलो आम्ही, कारण का गाडीला नुकसान झाला. इथं लाईट नाही वगैरे काही नाही आणि हे गाडीचं नुकसान कोण भरून मध्ये डिवायडर आहे, डिवायडरचा रेडियम पण नाही, काहीच नाही तिथं आणि 2च पीस उभे केलेत. डिवायडर कशासाठी पाहिजे, पूर्ण पाहिजे आणि लाईट नाही इथं, रेडियम नाही लावला त्याला आणि त्यात काहीच नाही तिथं, धोका म्हणून काय असं आहे ते काहीच नाही तिथं लावलेला. आणि आता गाडीला नुकसान झालंय, आता तो बिचारा काय करेल? तो हा गरीब रिक्षावाला आहे, त्याची रोजीरोटी रिक्षावरती चालते आणि त्याचं आज नुकसान झालंय या प्रशासनाच्या कामामुळे. हे दिसतंय तुम्हाला, मधी डिवायडर आहे, हे जे डिवायडर आहे ते मधी आहे आणि लाईट नाही आहे, काहीच नाही आहे तिथं. कालपर्यंत डिवायडर नाही, आज लगेच डिवायडर कसे आले? नाही पण लाईट ते पण आणि लाईट नाही आहे रस्त्याला. लाईट तर नाहीच आहे, ते प्रशासनाने हे करायला पाहिजे. आणि ते पण 2च पीस लावले. रेडियम लावायला पाहिजे ना. डिवायडर लावलेत ते पण ठीक आहे, पण ते पण 2च लावलेत आणि प्लस तिथेशी काहीच नाही लावलंय. काही धोक्याचं हे आहे काय ते? आता ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर तुम्ही त्या गोण्या वगैरे पुढे लावल्या आपण? आता जस्ट लावलेत आम्ही तिथे. हा. का आमचा झालाय, दुसरा कोणाचा होऊ नये होऊ नये म्हणून. बरोबर. हा, तर ते पण आमचं आता हे गाडीचं नुकसान कोण भरून देईल आम्हाला? ते तो गरीब आहे, त्याचा पाय वाचला, पाय मोडता मोडता वाचला त्याचा, चप्पल अडकली. पाहू शकता या ठिकाणी या गाडीचं केवढं मोठं नुकसान झालेलं आहे. गाडीची काच देखील फुटलेली आहे आणि तो गाडीमध्येच आहे रिक्षावाला.